पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। जुन्नरच्या तांदुळवाडीमध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली। काल दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान ही घटना घडली। नराधमानं मुलीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि गळा दाबून तिची हत्या केल्याचा संशय आहे। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना उघडकीस आली। याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले। अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। जुन्नरमधील घटनेवर अमृता फडणवीसांनी बोलायला हवं असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं। तर आमदार रोहित पवारांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षक अत्याचार करून त्यांच्या हत्या करतात। हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे। याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजी करून त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का? याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे। होम डिपार्टमेंटकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे। होम डिपार्टमेंटचा वापर कोणाला धमकी देण्यात असेल, कोणाला भीती दाखवण्यात असेल तो तर वापरला जातोच, पण झालं असं आहे की होम डिपार्टमेंट कशासाठी आहे तर लोकांना कुठेतरी प्रोटेक्शन देण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था या राज्यात चांगली असावी याच्यासाठी। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना होम डिपार्टमेंटसाठी वेळ मिळत नाही असं आपलं तिथं म्हणावं लागेल। म्हणूनच आपल्या या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालावली आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथे 9.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला। या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले। आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवा जावा अशी विशेष विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील अत्याचाराच्या घटनेवर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद सदस्य नीलम गोऱ्हेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली। या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या घटनाच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल आणि इतरांच्याकडून मी माहिती घेतली। त्यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे आणि हा परिचित होता आरोपी, परंतु दुर्दैवाने त्या मुलीला घेऊन तिची दिशाभूल करून त्यांनी नंतर तिला अत्याचाराचा बळी केलेला आहे। मी श्री संदीप गिल यांच्याशी बोललेले आहे आणि सगळे साक्षी पुरावे पोस्टमॉर्टममध्ये पुरावे समोर आल्यावर निश्चितपणे याच्या शिक्षा होईल। परंतु मूळ मुद्दा असा आहे की आमच्या शासनाच्या ज्या यंत्रणा गाव पातळीपर्यंत सक्रिय असल्या पाहिजेत। पिंपळवंडी इथं 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं संतापाची लाट उसळली। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर काही काळ रास्ता रोको केला। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तर या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। निषेध व्यक्त करून महामार्ग पुन्हा खुला करण्यात आला। नागपूरच्या पुसागोंदी इथल्या भटक्या विमुक्त समाजाच्या निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा
गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नाईट वॉचमन राजेश मालापूर याने एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत गैरकृत्याचा प्रयत्न आणि एका विद्यार्थिनीला चुकीचा स्पर्श केल्याचं चौकशीतून समोर आलं। पीडित विद्यार्थ्यानं हा प्रकार अधीक्षकांना सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। कोंढाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली। त्याच्या विरोधात पॉस्को बाल न्याय अधिनियमन आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बहुचर्चित वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली। वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन उपवन संरक्षक शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। वरिष्ठांची प्रशासकीय फटकारणी म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं नव्हे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। 25 मार्च 2021 रोजी हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। घटनास्थळी 3 सुसाईड नोट आढळल्या होते। यामध्ये उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर मानसिक छळ, दडपण आणि त्रासाचे आरोप करण्यात आले होते। हायकोर्ट आणि सत्र न्यायालयाने आदेश रद्द करत कोर्टानं शिवकुमार यांच्या विरोधातील सर्व फौजदारी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयिताची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी यंत्रणा जिंकली, दीपाली हरली अशी प्रतिक्रिया दिली। 25 मार्च 2021 मेळघाटातील प्रामाणिक महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांची सुसाईड नोट आठवते का तुम्हाला? 3 पानांच्या त्या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाचा आणि त्रासाचा थरारक इतिहास होता। पण आज सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय की कामावर रागवणे किंवा कडक प्रशासकीय सूचना देणं म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं नाही। छळ आणि आत्महत्येत 5 महिन्यांचं अंतर होतं आणि म्हणून आरोपी निर्दोष। कायद्याची ही तांत्रिक भाषा ऐकून थक्क व्हायला होतं। 5-5 महिने घुटमळणारा तो मानसिक त्रास, ती घुसमट सिस्टीमला दिसतच नाही का? हा केवळ एका आरोपीचा बचाव नाही तर कामाच्या ठिकाणी न्यायाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या विश्वासाचा पराभव आहे। दीपाली, आम्हाला माफ कर, आम्ही तुला न्याय नाही देऊ शकलो। नाशिकमधील विल्होळीत मुलीसोबत बोलण्याचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। राहुल संजय सरकटे या 30 वर्षीय युवकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। डोक्यात कोयत्यानं वार करून मुलाला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं। यानंतर राहुल सरकटेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणी अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळसह 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनं प्रियकर आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांच्या साथीनं गळा आवळून हत्या केल्याची घटना वर्ध्याच्या शेकापूर इथे घडली। हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरबाई इथे 42 वर्षीय संतोष पांडुरंग कैकाडे याची हत्या करण्यात आली। पतीचे शुभम कैकाडे याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पती संतोष पांडुरंग कैकाडे हा अडथळा ठरत होता। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे गावात 21 वर्षीय तरुणाचा धारदार हत्यारानं निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली। आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला। प्रणव प्रकाश कदम असं या तरुणाचं नाव आहे। अलकुड ते इरळी रस्त्यालगत प्रणव कदम याचा मृतदेह पडल्याची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी कवठे महांकाळ पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला। प्राथमिक पाहणीत प्रणव कदम याच्या कपाळावर गंभीर घाव असून पाठीवर आणि छातीवर सुमारे 10 ते 12 वार करण्यात आल्याचं दिसून आलं। पुण्यातील तळेगाव दाभाडेत मायमर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल 37 वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर नातेवाईक आक्रमक झाले असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आजारपणाला कंटाळून 64 वर्षीय वृद्धानं स्वतःच्याच परवानाधारक बंदुकीतून मानेवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली। रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे घारपुरेवाडी इथे ही घटना घडली असून परिसरात खळबळ माजली। माधव विष्णू आठवले असं या व्यक्तीचं नाव आहे। अमरावती शहरातील नामांकित महर्षी पब्लिक स्कूलमधील कारंजखेडा इथे राजेश बेठेकर या विद्यार्थ्याचा जेवणातून विषबाधा झाल्यानं मृत्यू झाला। यानंतर अमरावतीचे आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलायत यांनी शाळेमध्ये धडक देत पाहणी केली। यावेळी त्यांनी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना खडेबोल सुनावले। याबाबत अमरावतीमधील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या। शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला। संस्थाचालकावर गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता रद्द करा, अन्यथा 20 तारखेपासून जनआंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलेला आहे।
मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही, परंतु मी त्याच्यासोबतच्या ज्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं होतं की त्याला वांती होत होती आणि त्याच्यानंतर मग त्याच्या घरी फोन केला आणि मग त्याला त्याचा भाऊ घेऊन गेला. 4 मुलांना पोटात दुखत होतं 15 तारखेला आणि त्याच्या अगोदर 2 मुलांना दुखत होतं. तर त्यांनी जे 15 तारखेला ज्या 2 मुलांना त्यांनी दवाखान्यात नेलं त्यांना लगेच 16 तारखेला सगळा डिस्चार्ज मिळाला, परंतु 16 तारखेला अजून बाकीच्या मुलांना 4 मुलांना त्रास होत होता. तर त्यांना आता ते दवाखान्यात सध्या ॲडमिट केलेले आहे. मी इथच्या विभागीय आयुक्त असो, कलेक्टर असो आणि जे कोणी दोषी अधिकारी यांच्या विरोधात आम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट याचिका दाखल करणार आणि अजिबात दोषी अधिकारी कर्मचारी सोडणार नाही. आणि आमच्या अजून मागणी आहे, जोपर्यंत इथच्या जे संस्थाचालकावर गुन्हा दाखल होत नाही, ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू राहीन. आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन करणार आणि संबंधित संस्थाचालकाच्या मान्यता रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका पण दाखल करणार. मदत तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की सरकारने बंद केला होता, तरीसुद्धा हे साडा अजून सुरू झाला. म्हणजे याचे स्पष्ट आहे की आदिवासी विभागांनी कोर्टासमोर व्यवस्थित आपली बाजू मांडली नाही. आपण व्यवस्था पाहिली, इथं पहिली गोष्ट तर किचन नाही, अजूनही लाकडावर स्वयंपाक केला जातो. इकडे पाणी बरोबर स्वच्छ नाही, इकडे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बरोबर बेड नाही, रूम नाही, म्हणजे आदिवासीचं आणि व्हेंटिलेटरसुद्धा नाही आतमध्ये. म्हणजे आतमध्ये आपण जर घुसलो तर ऑक्सिजनसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही. एवढं डाटमध्ये एका रूममध्ये 50-50, 60-60 विद्यार्थी राहतात. आणि काल आमच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. म्हणजे आज 5 विद्यार्थी आमचे लिमी हॉस्पिटलमध्ये भरती आहे, 1 विद्यार्थी आमचा हतरूमध्ये भरती आहे. म्हणजे कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांना जेवणातून तर विषबाधा होतेच होते, परंतु इथल्या मानसिक छळामुळे, इथल्या काही शासकीय यंत्रणेमुळे आदिवासी हा कुपोषित होत चालला आहे. गडचिरोलीत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर सरकारनं आश्रमशाळांसाठी तब्बल 36 मुद्द्यांची सुरक्षा मार्गदर्शक तत्त्व जारी केली. यात विषारी प्राण्यांपासून संरक्षण, रात्रीची गस्त, 24 तास शुद्ध पाणी, CCTV आणि आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा बंधनकारक करण्यात आली. विशेष म्हणजे या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासण्यासाठी आता आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिटही केलं जाणार आहे. म्हणजेच कागदावरच्या सूचना प्रत्यक्षात किती उतरल्या याचीही तपासणी होणार आहे. नांदेडच्या किनाऱ्या रविराज कुलावाड यांचा सर्पदंशानं मृत्यू झाला. रात्री घरी झोपेत असताना रविराजला साप चावला. सुरुवातीला उंदीर चावल्याचा भास झाला, मात्र उपचारासाठी नेला असता डॉक्टरांनी साप चावल्याचं सांगितलं. विषबाधेनं रविराजला मृत घोषित करण्यात आला. पालघरच्या जवार-मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव दिसतोय. पाथर्डीपैकी रामवाडी पाटीलपाडा इथे स्मशानभूमी नसल्यानं 82 वर्षीय कमळ गोविंद बुधर यांच्या निधनानंतर भर पावसात पत्र्याचं शेड उभारून अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या गावात 75 ते 80 कुटुंब असून सुमारे 445 लोकसंख्या आहे. स्मशानभूमी अभावी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही वर्षांपूर्वी याच परिसरातील मरकटवाडीमध्ये रस्ता नसल्यानं 2 बालकांचा मृत्यू झालेला होता. ऑनलाईन किराणा डिलिव्हरी करणाऱ्या ब्लिंकिटच्या 2 आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली. सातारा परिसर आणि हर्सूल परिसरातील ब्लिंकिटच्या 2 आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलेत. FDAच्या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि शीतसाखळीच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळलं. सातारा परिसरातील आस्थापनात तर अन्नपदार्थांसोबत सिगारेटची विक्री, एक्सपायर्ड अन्नसाठा आणि शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची चुकीच्या पद्धतीनं साठवणूक आढळून आली. तर हर्सूलमधील गोदामात अस्वच्छ शौचालय, तंबाखूचे डाग, तुटलेल्या फरशा आणि उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आढळून आला होता. महत्त्वाचं म्हणजे निलंबनाच्या काळात या ठिकाणाहून अन्नाची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा ब्लिंकिट ॲप वरून डिलिव्हरी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न औषध प्रशासनाच्या पथकानं सांगलीच्या मार्केट यार्डात छापा टाकला. गुळात भेसळ असल्याच्या संशयावरून मितेश सेल्स कॉर्पोरेशन या गुळ व्यापार पेढीमधून 4,30,000 रुपये किमतीचा गुळ आणि गुळ पावडर जप्त करण्यात आली. गुळात साखर आणि काही अनावश्यक रसायनं मिसळली जात असल्याबद्दल माहिती समोर येत होती. या पार्श्वभूमीवर अचानकपणे या पेढीची तपासणी करण्यात आली. यात गुळावर लेबलिंगमध्ये दोष आढळून आले. शिवाय गुळ पावडर आणि गुळाच्या ढेपांमध्येही दर्जाबाबत शंका निर्माण झाल्यानं हा सगळा माल जप्त करण्यात आला. लातूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांना सत्ताधारी नगरसेवकांकडून धक्काबुक्की झाल्याच्या आरोपावरून सुरू झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशी कायम आहे. या आंदोलनामुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज ठप्प झालं. हा वाद आता चांगलाच राजकीय रंग घेतोय. महापालिका आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले. संबंधित 4 नगरसेवकांविरोधात कायदेशीर तसंच प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
काल काही 4 नगरसेवक माझ्या किवेमध्ये 4:30 वाजता आले होते. त्यांच्या कामासंदर्भात ते विचारणा करत यासाठी मी संबंधित विभाग प्रमुख म्हणून अक्षय तळतकर यांना बोलवलं होतं. तर त्यांच्याशी त्यांनी धक्काबुक्की केली. सर्व नगर पक्षाचे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, संघटना आहेत, त्यांची मागणी हेच आहे की संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी. मुख्यमंत्री काका आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या अशी साद भिवंडीतल्या टेंभिवलीतील चिमुकल्यांनी घातली. तर दुसरीकडे रस्त्याच्या दुरावस्थेवर संतापलेल्या गावकऱ्यांनी सवाल उपस्थित केलाय. आम्ही ठाणे जिल्ह्यात राहतोय की भिवंडी तालुक्यात? आम्हाला तर वाटायला लागले की आम्ही चंद्रावर राहतोय. चंद्रावर एवढे खड्डे नसतील तेवढे आमच्या रस्त्यावर आहेत. टेंभिवली खारबाव रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खचलाय. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. राज्यात एल निनो सप्टेंबर महिन्यात सशक्त होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. विदर्भात सध्या पावसाची तूट 22 ते 25% दरम्यान असली तरी ऑगस्ट महिन्यात शेवटपर्यंत 30% वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. तर सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाची अपेक्षा करणं शेतकऱ्यांसाठी व्यर्थ ठरणार आहे. मान्सूनची द्रोणिका सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सक्रिय आहे. तसंच दमदार पाऊस पडेल असा कुठलाही कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत नसल्यानं विदर्भ मराठवाड्यासह अनेक भारतातील भागांमध्ये पावसाची तूट जाणवते आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता असली तरी त्यानंतर पावसाची मोठी उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 27 ऑगस्टपर्यंत पाऊस नसण्याची शक्यता लक्षात घेता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला दिलाय. पिकांना पाण्याचा ताण येऊ नये यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासोबत आवश्यकतेनुसार कीड रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. भारतीय हवामान विभागाने आमची चर्चा चालली की 27 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे. उद्याचा दिवस सोडला तर समजा हलका ते मध्यम. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला थोडे पिकाच्यासाठी परिस्थिती नाजूकच असणार आहे. आठवड्याभरामध्ये त्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध आहे. ॲटलिस्ट त्या परिस्थितीमध्ये पाणी देणं आवश्यक आहे, कारण पाऊस फार मोठा नाही. उद्याचा एक दिवस थांबल्यानंतर आपल्याला परवाच्या दिवशीपासून बऱ्याच ठिकाणी ज्या भागात पाऊस पडणार नाही तिथं बिलकुल शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था सूक्ष्म सिंचनाच्या द्वारे आपल्याला पाण्याची उपलब्धतेनुसार पाणी देणं आवश्यक आहे. राज्यात सप्टेंबरपासून एल निनो सशक्त होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. सध्या 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी तूट आहे. संपूर्ण राज्यातल्या 33% भागातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून एल निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसानं काही प्रमाणात दडी मारली. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळाचं सावट हे घोंगावत आहे. जालन्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची धास्ती वाढली. तब्बल 16 दिवसापासून पाऊसच नसल्यानं खरीप हंगाम धोक्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 395 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या 18 दिवसात केवळ 18 मिलीमीटर पाऊस झाला. परिणामी पुढील 4-5 दिवस पाऊस झाला नाही तर खरीपात शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. बीडमध्ये 17 दिवसांपासून पाऊस नसल्यानं सोयाबीन आणि कापसाच्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठी तूट झाली. जमिनीतही ओलावा शिल्लक राहिलेला नाही. सोयाबीन आणि कापसाला सध्या फुलं आलेली असताना पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटल्याचं चित्र आहे. लातूरमध्येही 15 दिवसापासून पावसानं पाठ फिरवले. ढगाळ वातावरणाने तुरळक प्रमाणात पावसानं हजेरी लावली, पण मागील 2 टप्प्यात झालेल्या पावसाच्या आधारावर 90% शेतकऱ्यांनी पेरणा केल्या. मात्र पावसाअभावी उगवलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. वेळेवर पाऊस झाला नसल्यानं रोगराईचा प्रादुर्भाव वाढतोय. पिकं पिवळी पडतात. सोयाबीन आणि मुगावर मावा तसंच विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यतेत वाढ झाली आहे. विदर्भात 1 ऑगस्टपासून पावसानं पाठ फिरवली. अधूनमधून तुरळक प्रमाणात पाऊस होतोय. प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांवर पावसानं दडी मारल्यानं मोठा परिणाम होतोय. दमदार पाऊस नसल्यानं या पिकांना किडींचा देखील प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली. विदर्भातील बुलढाणा, गोंदिया हे 2च जिल्हे सध्या सरासरी पावसाच्या अगदी जवळ पोहोचले. अहिल्यानगर जिल्ह्यात फुलशेती क्षेत्र घटल्यानं केवळ शेतकऱ्यांचंच नाही तर वाहतूकदारांचं मोठं नुकसान होणार आहे. यंदा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी विकत घ्यावं लागल्यानं उत्पादन खर्च वाढलाय. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी होऊन भाव जरी वाढणार असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाहीये.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा तब्बल 92% पोहोचला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 98 TMCवर गेला आहे. कोयना धरणाची 100 TMCकडे वाटचाल सुरू आहे. मुंबईतील गणपती आगमनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवण्यास निर्बंध घालण्यात आलेत. काळा चौकी परिसरात महागणपतीच्या आगमनावेळी ड्रोन चित्रीकरण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 1,87,000चे 2 ड्रोन जप्त करण्यात आले आहेत. प्रयागराजमध्ये पावसानंतर संगम शहरात पाणी साचलं. अलाहाबाद उच्च न्यायालयानं स्वतः याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अजित कुमार आणि न्यायमूर्ती गरिमा प्रसाद यांच्या खंडपीठानं याची दखल घेतली. उच्च न्यायालयाकडून महापालिका आयुक्तांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.